श्री स्वामी समर्थ. 29 मेपासून फक्त नोटा मोजणार या 4 राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत. बुधाचं गोचर चांगल्या कर्माचं फळ देत करणार कोट्याधीश. मिळणार प्रचंड पैसा, सुखसमृद्धी, नवघर. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, तर्कसंवाद कौशल्य, चातुर्य आणि व्यवसाय यांचा घटक मानलं जातं. कुंडलीतील बुधाची बलवान स्थिती व्यक्तीची निर्णय क्षमता वाढवते, ज्यामुळे व्यवसाय आणि कारकिर्दीत मोठे यश मिळते. मे 2026च्या अखेरीस बुधाचं एक महत्त्वपूर्ण गोचर होणार आहे. 29 मे 2026 रोजी बुध वृषभ राशी सोडून स्वतःच्या राशीत म्हणजे मिथुन राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार बुधाचे स्वराशीत आगमन अत्यंत शक्तिशाली आणि शुभ मानलं जातं. स्वराशीत असल्यामुळे बुध पूर्णपणे सकारात्मक परिणाम देतो. या गोचराचा परिणाम सर्व 12 राशीवर होईल, परंतु 4 राशींना त्यांच्या करिअर, आर्थिक स्थिती आणि प्रतिष्ठेमध्ये महत्त्वपूर्ण लाभ मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया की 29 मेपासून कोणत्या भाग्यवान राशींच्या नशिबात बदल होणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा, कारण स्वामींची कृपा तिथेच असते जिथे श्रद्धा असते. पहिली नशीबवान राशी आहे मिथुन राशी. बुध हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह आहे आणि हे गोचर तुमच्या राशीच्या पहिल्या भावात लग्न स्थानात होत आहे. या काळात तुमची विचारशक्ती आणि आकलनशक्ती तीक्ष्ण राहील. तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे तुम्हाला भविष्यात मोठे फायदे मिळतील. तुमच्या बोलण्यात अधिक आकर्षण वाढेल, ज्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी किंवा व्यावसायिक बैठकांमध्ये लोकांवर सहज प्रभाव टाकू शकाल. जर तुम्ही भागीदारीत असाल किंवा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर 29 मे नंतरचा काळ अत्यंत अनुकूल आहे. हा सप्ताह सुरुवातीमध्ये तुमच्यासाठी ऊर्जेने भरलेला राहणार नाही आणि तुम्ही लहान लहान गोष्टीमुळे अधिक चिंतित असाल. अशात स्वतःला थोडे शांत करण्याची आवश्यकता असेल, अथवा तुम्हाला चिडचिडा स्वभाव तुमचे आरोग्य खराब करू शकतो. बृहस्पती पहिल्या भावात असण्याच्या कारणाने या आठवड्यात आपला व्यवसाय विस्तृत करण्यासाठी आपण काही प्रकारचे कर्ज किंवा योजना आखू शकता. जरी यावेळी आपण बँक किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून कर्ज घेण्यास सक्षम असाल, परंतु पैशाशी संबंधित व्यवहार करताना आपल्याला सुरुवातीपासूनच खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या सप्ताहात तुम्ही आपल्या जुन्या मित्र, साथी आणि प्रेमीला कुणी दुसऱ्या व्यक्तीसोबत पाहून उदास होऊ शकता. यामुळे तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवणे टाळून एकटे राहणे अधिक पसंत कराल. सुरुवातीपासून आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की यशस्वीरित्या सक्षम होईपर्यंत कोणालाही कोणती आश्वासने देऊ नका. शनी 10व्या भावात असण्याच्या कारणाने तुम्ही उत्साही होऊ शकता आणि कार्यक्षेत्रामध्ये कामाची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारू शकता. आपल्या वरिष्ठांना वचन द्या की तुम्हाला नंतर मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. आपल्या प्रतिमेवर याचा परिणाम होण्याची शिवाय आपण इतरांसमवेत लज्जास्पद होण्याची शक्यता आहे. या राशीतील ते विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहे, त्यांना या सप्ताहात नोकरी मिळवण्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागू शकते. अशात हार न मानता निरंतर प्रयत्न करत राहा. जर गरज पडली तर तुम्ही आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींची मदत घेऊ शकता. प्रेमाच्या भविष्यवाणीच्या नुसार या सप्ताहात तुमच्या आणि प्रियतमच्या परस्पर ताळमेळमध्ये सुधार करणारे सिद्ध होईल, कारण याच ताळमेळीच्या कारणाने आपल्या या पवित्र नात्यामध्ये येत असलेली प्रत्येक समस्या दूर करण्यात यशस्वी राहाल आणि यामुळे तुम्ही प्रेमीसोबत उत्तम वेळ व्यतीत करण्याची संधीही मिळू शकेल. ज्या जातकांचा आत्ताच विवाह झालेला आहे
त्यांच्या जीवनात काही नवीनमय येऊ शकते. यानंतर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव होईल की आता तुम्हाला काही वेळ घरी घालवण्याची आवश्यकता असेल. कार्यालयात तसेच घरी असलेल्या तणावामुळे तुम्ही किंचित चिडचिडे बनाल. जे लोक आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांसोबत मिळून बिझनेस करत आहे त्यांना आज खूप विचार करून पावले ठेवण्याची आवश्यकता आहे, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. पाहुण्यांशी असभ्य वर्तन करू नका. आपल्या वर्तमानामुळे आपल्या कुटुंबियांना मान खाली घालावी लागेलच, पण आपल्या नातेसंबंधात बिघाड होऊ शकतो. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. कुणासोबत चालणे तुमच्यासाठी उत्तम असू शकते, परंतु सोबतच तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की जेव्हा कधी तुमच्याजवळ रिकामा वेळ असेल, आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवा. खूप कालावधीनंतर तुम्ही आणि तुमचा जोडीदार कोणत्याही भांडणाशिवाय शांत दिवस घालवाल. फक्त प्रेम कराल. आजच्या दिवशी काहीही करू नका. फक्त अस्तित्वाचा आनंद घ्या आणि कृतज्ञतेने राहा. जास्त पळापळ करू नका. तुमचा भाग्यांक आहे 3. भाग्यरंग केशरी आणि पिवळा. उपाय: लाल रंगाचे कपडे जास्त घातल्याने आरोग्य चांगले राहील. दुसरी नशीबवान राशी आहे कन्या राशी. बुध हा कन्या राशीचा स्वामी ग्रह आहे. बुधाचे हे गोचर तुमच्या 10व्या राशीपासून 10व्या घरात कार्य आणि करिअरचे घर होईल. तुमच्या मेहनतीची कामाच्या ठिकाणी दखल घेतली जाईल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कार्यनिष्ठेने प्रभावित होतील, ज्यामुळे पगारवाढ किंवा पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल. जे लोक बऱ्याच काळापासून चांगल्या नोकरीच्या शोधात आहे त्यांना काळात एक आकर्षक संधी मिळू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांकडून किंवा वडिलोपार्जित मालमत्तेकडून मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. बृहस्पती 10व्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या आरोग्य राशी भविष्याला पाहिले असता तुमचे आरोग्य उत्तम राहील. यामुळे तुम्ही आपल्या जीवनातील क्षेत्रात जबरदस्त प्रदर्शन करू शकाल. सोबतच या काळात तुमचा साहस आणि आत्मविश्वास वृद्धी पाहायला मिळेल, ज्याच्या परिणामस्वरूप तुम्ही आपल्या जीवनाशी जोडलेल्या प्रत्येक त्या निर्णयाला सरले सोबत घेऊ शकाल, ज्यांना घेण्यात तुम्हाला पूर्वी खास समस्या येत होती. या आठवड्यात बऱ्याच लोकांच्या आयुष्यात असे काहीतरी खास घडेल, ज्यामुळे आपण मुक्तपणे पैसे खर्च करण्याची आणि इतरांना पार्टी देखील देण्याची योजना आखू शकता. तथापि, यावेळी घाईत काहीही करणे टाळा, अन्यथा आपल्याला नंतर जाणवेल की आपले अधिक पैसे वाया गेले आहे. आपल्या घराच्या वातावरणात काही बदल करण्यापूर्वी या आठवड्यात तुम्ही इतर सदस्यांचेही मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अन्यथा आपण कुटुंबाच्या हितासाठी घेत असलेला निर्णय त्यांच्या आपल्या विरोधात आणू शकतो. करिअरमध्ये उत्तम करण्यासाठी या सप्ताहात तुम्हाला स्वतःला प्रत्येक प्रकारच्या सर्व नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची आवश्यकता असेल, अन्यथा हे नकारात्मक विचार तुम्हाला भ्रमित करून आपल्या ध्येयापासून दूर करू शकतात. यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 7व्या भावात शनी असण्याच्या कारणाने या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांवर त्यांच्या करिअरबद्दल त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून अतिरिक्त दबाव येईल, ज्यामुळे ते शिक्षणाकडे लक्ष देण्यास सक्षम होणार नाहीत. थोडासा व्यायाम करून तुमचा दिवस सुरू करा, त्यामुळे तुम्हालाच चांगलं वाटेल. दररोज अशा प्रकारे दिवसाची सुरुवात करा. व्यापाऱ्यांना आज व्यापारात घाटा होऊ शकतो आणि आपल्या व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागू शकतो. तुमचे मित्र तुम्हाला पाठिंबा देणारे भेटतील, परंतु बोलताना सांभाळून बोला. काही जणांना अनोखा नवा रोमांस हमखास लाभेल. प्रेमामुळे आपले आयुष्य मोहरून जाईल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने घेतलेल्या प्रेमाच्या वर्षामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. जर तुमचा आवाज सुरेल आहे तर तुम्ही कुठले गाणे गाऊन तुम्ही आपल्या प्रेमीला आज खुश करू शकता. तुमचा भाग्यांक आहे 4. भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा. उपाय: चांगल्या आर्थिक परिस्थितीसाठी गरीब आणि गरजू लोकांमध्ये कढी भात वितरित करा आणि तुम्ही स्वतः सुद्धा खा. तिसरी नशीबवान राशी आहे तूळ राशी. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचे हे गोचर
त्यांच्या नव्या घरात होईल. सरकारी अडथळे किंवा निधीच्या कमतरतेमुळे काही काळापासून रखडलेले प्रकल्प आता वेगाने पूर्ण होऊ लागतील. नशिबाने तुम्हाला अचानक पैसा मिळू शकतो. लॉटरी, शेअर बाजार किंवा कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण किंवा रोजगारासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांना या काळात काही चांगली बातमी मिळू शकते. या सप्ताहात तुम्हाला डोळ्याने जोडलेल्या काही समस्या त्रास देऊ शकतात. म्हणून तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की धुळीच्या ठिकाणी किंवा अधिक प्रदूषणाच्या ठिकाणी जाणे टाळा आणि जितके शक्य असेल सकाळी विना चपलाचे जवळपास 30 मिनिटे चाला. यामुळे तुम्हाला उत्तम फळ प्राप्त होतील. राहू 5व्या भावात असण्याच्या कारणाने आपले धन कुठल्याही प्रकारच्या कमिटी किंवा कुठल्याही प्रकारच्या गैरकायदेशीर गुंतवणुकीमध्ये लावू नका. जरीही त्याचा नफा तुम्हाला अधिक दिसत असेल तरीही, कारण शक्यता आहे की सुरुवातीला तुम्हाला धन सुरक्षित दिसेल, परंतु नंतर तुम्हाला काही मोठे नुकसान होऊ शकते. या सप्ताहात शक्यता आहे की तुम्ही आपल्या कुठल्या निर्णयाला घेऊन आपल्या कुटुंबाला समजवण्यात अयशस्वी राहाल. यामुळे तुम्ही त्यांना आपल्या विरुद्ध तर करेलच, सोबत हा सप्ताह प्रेम आणि रोमांसच्या दृष्टीने चांगला दिसत नाही. कारण शक्यता आहे की तुमच्या प्रेमीला आरोग्यहानी होईल. यामुळे तुमच्या जीवनात या सप्ताहात प्रेम आणि रोमांसचा अभाव राहील. म्हणून तुमच्यासाठी गरजेचे असेल की तुमच्या प्रेमीला त्रास न देता त्यांची काळजी घ्या. या सप्ताहात तुमच्या जीवनसाथीला काही जुना रोग परत त्रास करेल. अशा जीवनसाथीचे खराब आयुष्यामुळे तुम्ही चिंतितसुद्धा येऊ शकता आणि शक्यता आहे या कारणाने तुम्हाला आरोग्यावर आपले बरेच पैसे खर्च करावे लागेल. तुमच्या सर्व अडचणी, समस्या हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. तुमच्या मातापक्षाने आज तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक स्थिती मदत करण्याची शक्यता आहे. घरगुती कामाचा पसारा, ताण कमी करण्यासाठी आपल्या पत्नीला मदत करा. त्यामुळे सुख तर वाढेलच, पण सहजीवनाची अनुभूती देखील जाणवेल. प्रेम आणि रोमांसचा तुमचा मूड आनंदी राहतील. कुठल्याही पार्कमध्ये फिरताना आज तुमची कोणी भेट अशा व्यक्तीसोबत होऊ शकते ज्याच्यासोबत तुमचे मतभेद होते. तुमचा जोडीदार आज तुमच्या समवेत अधिक काळ घालवेल. तुमची कमतरता तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, म्हणून तुम्हाला आपल्या कमतरतेची कमी करण्याची आवश्यकता आहे. तुमचा भाग्यांक आहे 6. भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी. उपाय: आजची खरेदी तुम्ही तुमच्या आईसोबत किंवा आईसारख्या स्त्रीसोबत केल्यास त्यांना ते खास असल्याची ओळख करून देते. चौथी आणि शेवटची भाग्यवान राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी बुध ग्रहाचे गोचर त्यांच्या पंचम घरात शिक्षण, बुद्धिमत्ता आणि संततीचे घर होईल. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हे गोचर तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. तुमची एकाग्रता वाढेल आणि परिणाम तुमच्या बाजूने लागतील. तुमची बुद्धिमत्ता आणि रणनीती तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्यास सक्षम करतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. बृहस्पती 5व्या भावात असण्याच्या कारणाने तुमच्या आरोग्यात या सप्ताहात होणारे बरेच सकारात्मक बदल कार्यक्षेत्रात आणि सामाजिक जीवनात तुम्हाला दुसऱ्यांसोबत मनमोकळेपणाने बोलण्यात मदत करेल. या कारणाने तुमचा साहस आणि आत्मविश्वासात वृद्धी होईल. सोबतच तुम्ही प्रत्येक निर्णय घेण्यातही स्वतःला पूर्णतः सक्षम मिळवाल. या सप्ताहात कुठल्याही जवळच्या नातेवाईकांच्या घरी जाणे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते, कारण शक्यता आहे की ते तुमच्याकडून काही प्रकारची आर्थिक मदतीची अपेक्षा करतील. जर आपण या आठवड्यात आपला निर्णय आपल्या घरातील लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला तर आपण असे केल्याने केवळ आपल्या हिताचे नुकसान होईलच. म्हणून प्रत्येक परिस्थितीने संयमाने काम करत असताना तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. घर कुटुंबात कोणी सदस्याला आरोग्यहानी होण्याची शक्यता आहे,
जे तुमच्या मानसिक तणावात वाढीचे मुख्य कारण असेल आणि तुम्ही कार्यस्थळी आपले उत्तम योगदान देण्यात असमर्थ असाल असे तुम्हाला वाटेल. याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या करिअरला बाधित करण्याचे कार्य करून तुमच्या चिंतेमध्ये वृद्ध आणू शकते. शारीरिक आजारातून बरे होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. तुमचे काही जुने आजार आज तुम्हाला चिंतित करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला हॉस्पिटललाही जावे लागू शकते आणि तुमचे बरेच धनही खर्च होऊ शकते. स्वतःला घरगुती कामात गुंतवून घ्या. तेच वेळी उत्साह येण्यासाठी आणि कामाचा वेग टिकून राहण्यासाठी मनाला रिझवणाऱ्या या गोष्टींवर थोडा वेळ खर्च करा. मैत्रीचे गाढ जिवलग मैत्रीत रूपांतर झाल्याने त्या जोडीदाराशी प्रणय राधन कराल. आज घरात कुठल्या पार्टीमुळे तुमचा महत्त्वाचा वेळ बर्बाद होऊ शकतो. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकमेकांच्या बाहुपाशात गुरफटून जाण्यासाठी आज भरपूर वेळ मिळणार आहे. या सप्ताहात तुम्ही बरेच काही करण्याची इच्छा ठेवतात, परंतु जर तुम्ही काम टाळत असाल तर स्वतःला बोजा निर्माण होईल. तुमचा भाग्यांक आहे 3. भाग्यरंग केशरी आणि पिवळा. उपाय: तुमची ताकद वाढवण्यासाठी भिजवलेले बदाम खा. तर मित्रांनो, आजचा हा राशी भविष्य व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.